2026 ची नीट परीक्षा अखेर रद्द झाली। पण तुम्हाला माहितीये का, या पेपर फुटीचे मुख्य धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक मधून आता समोर आलेत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTA ने 3 मे रोजी घेतलेली नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला। धक्कादायक माहिती अशी की या पेपर फुटीची पहिली ठिणगी नाशिकमध्ये पडली। नाशिकमधून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याचे तपासात निष्पन्न झाले। पेपर चोरीला गेल्यानंतर त्याचं जाळं देशभर पसरलं। नाशिकमधून ही प्रश्नपत्रिका आधी हरियाणात पोहोचली, तिथे या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले। त्यानंतर हरियाणातून ही प्रश्नपत्रिका बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर पर्यंत अगदी सहजपणे पोहोचली। तपासात असंही समोर आलंय की या प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्न जसेच्या तसे एकसारखेच होते। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आता तपास CBI कडे सोपवण्यात आलाय। नाशिकच्या इंदिरानगर भागातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। हरियाणा आणि राजस्थान पोलिसांनी केलेल्या तपासात नाशिकसह केरळ आणि राजस्थानमधील झुंझुनू हे पेपर फुटीचे मुख्य केंद्र असल्याचे समोर येते। यावरून राजकारणही चांगलंच तापलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे। ते म्हणाले की हा केवळ सरकारी निष्काळजीपणा नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला संघटित गुन्हा आहे। कर्ज काढून आणि दागिने विकून मुलांचं शिक्षण करणाऱ्या पालकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय। परीक्षा कधी होणार याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, पण विद्यार्थ्यांच्या मनातील एकच प्रश्न आहे, पुन्हा परीक्षा दिली तरी पारदर्शकता राहणार का? तुम्हाला काय वाटतं, पेपर फुटी रोखण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा।